जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना 8व्या दशकातील 8वा समास आत्मदर्शन पाहतोय. समर्थ आपल्याला अगदी सोपं करून सांगतायत की मुळात तिथे भक्त आणि देव या दोन गोष्टी नाहीच आहेत. एकच गोष्ट तिथे आहे, एक स्वरूप स्थिती किंवा आपली आत्मस्थिती. कालपर्यंत आपण देवास ओळखो जाता तेथे झाली तद्रूपता, देवभक्त विभक्तता मुळीच नाही, इथपर्यंतचा विषय पाहिला. पुढे हीच गोष्ट समर्थ वेगवेगळ्या प्रकारे पटवून देतात. देवाला म्हणजेच आपल्या आत्म्याला, स्वरूपाला ओळखायला गेलं की तिथं आपण वेगळेपणानं शिल्लक राहत नाही. म्हणजेच तिथे देव भक्त ही विभक्तता असतच नाही. विभक्त नाही म्हणून भक्त, असं जो भक्त स्थितीमध्ये जातो तो भक्त असतो. भक्ती करणारा भक्त असत नाही, भक्त स्थितीमध्ये जो आहे तो भक्त आहे. बद्ध नाही म्हणून मुक्त, अयुक्त नाही बोलणे युक्त शास्त्राधारे. समर्थ म्हणतात हे जे सांगितलं जाते याला शास्त्राचा आधार आहे, वेदांचा उपनिषदांचा आधार आहे. आता पुढच्या वेळा पहा बरं का. देवा भक्ताचे पाहता मूळ होये भेदाचे निर्मूळ, एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा. तयासी होता मिळणी उरी नाही दुजेपणी, देव भक्त हे कडसणी निरसोन गेली. आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती, तये नाव सायुज्य मुक्ती सत्य जाणावी. किती स्पष्टपणे समर्थांनी सगळा परमार्थ इथं सांगितलाय. या सायुज्यतेसाठीच परमार्थ आहे, या सायुज्यतेसाठीच साधना आहे. पण कशी साधना आहे? देवा भक्ताचे पाहता मूळ इथं साधना आहे. मुळाकडे गेलं पाहिजे. जसं एखादं झाड मुळापासून काढायचं असेल तर बुंध्यापाशी जमीन खोदायला सुरुवात करतात. हळूहळू मुळांपर्यंत आपण पोहोचतो आणि मग झाड उपटून काढलं जातं. आता तर परदेशामध्ये झाड मुळापासून काढणे आणि दुसरीकडे लावणे अशी पण सोय आहे. पण मुळात आपल्याला खोल जावं लागतं मुळांपासून जर झाड काढायचं असेल तर. तसं देव भक्त याचं मूळ शोधणं म्हणजेच आपल्या द्वैताचं मूळ शोधणं, की हे द्वैत आलं कुठून. आता असं पहा, झाडाचं मूळ शोधायचं असेल तर जिथं झाड आहे, जिथं बुंधा आहे तिथंच खणलं जातं. झाडापासून 100 फुटांवरती खोदकाम केलं तर त्या झाडाचं मूळ सापडेलच असं नाही. म्हणजे जिथे बुंधा आहे तिथं झाडाचं लक्षण आहे, तिथं झाड आहे. तिथून खोदकाम केलं तर आपल्याला मूळ जसं सापडतं तसं द्वैताचं लक्षण शोधायला पाहिजे आणि तिथून खोल शिरायला पाहिजे, तर देवभक्त यांचं मूळ पाहता येईल. आता द्वैताचं लक्षण अगदी सोपं आहे. आपल्याला येणारा दृश्याचा अनुभव, आपल्या मनात येणारे विचार, चित्तात उठणाऱ्या वृत्ती ही सगळी द्वैताची लक्षणं आहेत. म्हणजे आपल्याला काही वेगळेपणानं कळतं, समजतं, अनुभवाला येतं, इथे सगळा द्वैताचा पसारा आहे. म्हणजे द्वैताचं लक्षण आपल्या आत्ताच्या या वर्तमान स्थितीमध्येच आपल्याला अनुभवाला येत आहे. तर आता तिथून खोदकाम करायचं. म्हणजे आपण जसे आहोत तसे ध्यानाला बसायचं आणि बसल्यानंतर मात्र आपल्याच आत शिरायला लागायचं. मग खोदकाम करताना आपण काय करतो? माती खोदली की ती बाजूला टाकतो का माती खोदल्यानंतर जो खड्डा झाला आहे त्याच्यातच खोदलेली माती टाकतो? मुळीच नाही. माती जर बाजूला टाकली नाही तर खड्डा तयारच होणार नाही. म्हणजे आत शिरत असताना जे जे आडवं येईल ते ते आपल्याला बाजूला करावं लागेल, तर तिथे आपल्याला मुळाचा शोध घेता येईल. उदाहरण सांगायचं झाल्यास, आत्ता आपण डोळे मिटले, समजा डोळ्यांपुढे अंधार आला, पण मन जागा आहेच की. मनामध्ये काहीतरी विचार आला. असं आता किती वेळ बसायचं? समजा हा विचार आहे तर तो बाजूला करायचा. भूक लागली आहे वाटतं, विचाराला बाजूला केला. कुठलाही विचार आणि कुठलीही वृत्ती आली किंवा कोणतीही जाणीव आली
पहा, आत्ता डोळे मिटल्यानंतर आपल्याला ही जाणीव आहे की आपण डोळे मिटलेले आहेत. त्या जाणीवेकडं सुद्धा साक्षीत्वानं पाहायचं, तिला बाजूला करण्यासाठी. असं जे जे आडवं येतं ते बाजूला करणं म्हणजे स्वतःच्या आत खोदकाम करणं आहे. स्वतःच्या म्हणजेच आत्ता द्वैतातून आपण सुरुवात केली, कारण द्वैत लक्षणांनी समोर आलेलं आहे म्हणून. आणि मग तिथून आत जाताना आपण प्रत्येक लक्षण बाजूला बाजूला करत चाललेलो आहे. समर्थ म्हणतात, असं देवा भक्ताचं मूळ पाहिलं पाहिजे. इथे साधना लपलेली आहे. त्यासाठी आपल्याला शांत बसावं लागेल. पहिल्यांदा श्वासांकडे किंवा भगवंताच्या नामाकडे किंवा सद्गुरूंनी सांगितलं आहे त्या पद्धतीनं एकाग्र व्हायला लागेल. असं पहा, आपला देह वेगवेगळ्या कर्मांमध्ये अडकलेला राहणार आहे, कायमच राहणार आहे. कर्मांशिवाय देह राहू शकत नाही. त्यामुळं आपल्या देहाला आणि पर्यायानं आपल्या मनाला वेगवेगळ्या विषयांचा स्पर्श होत राहणार आहे. असे जेव्हा आपण साधनेला बसतो तेव्हा ते सगळे स्पर्श आपल्याला टाकून द्यावे लागतात. भगवान गीतेमध्ये 5व्या अध्यायात म्हणतात, स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यां चक्षुश्चैवांतरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणौ. भगवंतांनी ध्यानाची प्रक्रिया सांगितली आहे खरी, पण ध्यानाची सुरुवात करताना ते म्हणतात स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यां. जे कोणते स्पर्श तुम्हाला झालेले आहेत ते सगळे स्पर्श टाकून ध्यानाला बसायचं आहे, नामस्मरणाला बसायचं आहे. आता आपण इथे बघतोय देवा भक्ताचे पाहता मूळ ही प्रक्रिया. पुढे प्रक्रियेचा परिणाम समर्थांनी सांगितलाय, होये भेदाचे निर्मूळ. पण आधी प्रक्रिया समजून घ्यावी लागेल. आपण मगाशी पाहिलं की आपण द्वैतात आहे, द्वैताच्या लक्षणात आहे. म्हणजे झाड आहे, झाडाचा बुंधा दिसतोय. आता तिथेच खोदकाम करायचं आहे. तर या देहाला घेऊनच, या मनाला बुद्धीला घेऊनच ध्यानाला बसणं होणार आहे. म्हणजे काय, तर मनामध्ये विचार करावा लागेल ना की आता ध्यानाला नामस्मरणाला बसूया. इथं मनाचा वापर केला गेला. बुद्धीमध्ये निर्णय करावा लागेल की हो ध्यानाला बसायचंच आहे. बुद्धीच्या निर्णयाशिवाय देह ध्यानाला बसू शकत नाही. त्यामुळे बुद्धीचा वापरही केला गेला. मात्र आता भगवंत म्हणतात त्याप्रमाणे ध्यानाला नामस्मरणाला बसल्यानंतर मात्र या सगळ्याचा स्पर्श टाकून द्यायचा आहे. आता देहाचा विसर, आता बुद्धीचं काहीही काम नाही, मनाचं काहीही काम नाही, चित्ताचं काहीही काम नाही. कुठलेही विचार वृत्ती आपल्याला आता नको आहेत. अशा निश्चयानं बसणं म्हणजेच वैराग्याचा आधार घेणं. हा जो 5व्या अध्यायातला श्लोक आपण पाहिला त्याचाच विस्तार करताना माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, तरी वैराग्याचे नि आधारे जिही विषय दवडूनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन. सगळ्या स्पर्शांना बाहेर टाकून आतमध्ये आता एकाकार करायचा आहे मनाला. पुन्हा खोदकामाचाच दृष्टांत पाहूया. जिथं खोदायचं आहे तिथंच कुदळ मारावी लागते ना, आणि तिथलीच माती काढावी लागते. इथे कुदळ मारली आणि 50 फुटांवरती माती काढली, किंवा इथे कुदळ मारली नंतर 5 फुटावर कुदळ मारली, तर तिथे खोदकाम होईल का? म्हणजे जिथे खोदकाम करायचं, जिथं मूळ शोधायचं तिथेच एकाग्रपणे कुदळ मारावी लागते आणि तिथलीच माती बाजूला काढावी लागते. तसं आत मन एकाकार करायचं आहे. शरीरी एकंदरे केले मन याचाच दुसरा अर्थ असा की या मनालाच बाजूला करायचं आहे. असं पहा, डोळे मिटून आपण बसलो, मनात एखादा विचार आला आणि त्या विचाराला धरून दुसरा विचार आला, मग तिसरा, चौथा, अशी साखळीच जर बनायला लागली तर शरीरी एकंदरे केले मन हे आपण केलं नाही, तर मनामध्येच वाहवत राहिलो. त्या मनाला गोळा करायचा आहे याचाच अर्थ त्याला आता हलू द्यायचं नाही. पहा, एखादी वस्तू गोळा केली की आपण ती हलू देत नाही. समजा थर्मोकॉलचे गोळे आहेत, छोटे छोटे, खाली पडले आणि आता ते आपण गोळा करायला लागलो. थोडं वारा आहे किंवा ते गोळे सरकत आहेत उताराच्या दिशेनं, तरीही आपण ते सरकू देत नाही, एकत्र ठेवतो. याला म्हणायचं गोळा करणं. तसं शरीरी एकंदरे केले मन करणं म्हणजे मनाला गोळा करून एके ठिकाणी ठेवायचं, म्हणजेच त्याला संपवून टाकायचं. पण जसे थर्माकोलचे गोळे असतात
किंवा मातीचे गोळे असतात, खेळण्यातल्या गोट्या असतात, तसं हे मन नाही आहे. माऊली म्हणतात, हे मन पाऱ्यासारखं आहे, अत्यंत चंचल, हातामध्ये येतच नाही. हरिपाठात ते म्हणतात, पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. पण यत्न केले की तो पारा सापडतो, तसंच प्रयत्न केले साधनेचे की हे मन एकत्रित होतं. माऊली जे म्हणतायत, शरीरी एकंदरे केले मन, हे साधकाला निश्चित जमतं. जो प्रयत्न करतो त्याच्या पाठीशी गुरुकृपा असते. मात्र जे माऊलींनी सांगितलं, भगवंतांनी सांगितलं, सगळ्या संतांनी सांगितलं, त्या मार्गानं गेलं पाहिजे. उगच मनात आलं आणि डोळे मिटून बसलो असं बसायचं नाही. तरी वैराग्याचेनी आधारे जी विषय दवडूनी बाहिरे, हे केलं गेलं पाहिजे. स्पर्शान करत्वा बहिर्बाह्याव, हे केलं तर आपण थोडेफार त्या विषयांमधून बाजूला येऊ. असं पहा, आपण जेव्हा कधी ध्यानाला बसणार आहे तेव्हा एकतर झोप झालेली असणार आहे किंवा आपण बाहेरून आलेलो असणार आहे. तिसरी शक्यता नाही. कोणत्या तरी कर्मात आपण असणार आणि मग आपण ध्यानाला बसणार. आता बसताना मनानंच त्या सगळ्याचा त्याग पहिल्यांदा करायचा. जे काही घडलं ते देहाकडून घडलं, जे काही घडलं ते मनाकडून, बुद्धीकडून घडलं. माझा आता त्याच्याशी काहीही संबंध नाही, निदान या ध्यानाच्या बैठकीपुरता तरी. आता मी कुणाचाही नाही, कुणीही माझं नाही. असेलच तर तिथे केवळ सद्गुरूंचं स्मरण, अन्य काहीही नाही. आता सद्गुरूंच्या स्मरणामध्येच त्यांनी दिलेल्या उपदेशाचं स्मरण येतं की ते ब्रह्मच तू आहेस, किंवा भगवंताचं नाम येतं. पण या व्यतिरिक्त कुठलंही स्मरण न ठेवता शांतपणे बसणं हे पहिलं काम. मग सद्गुरू शिकवतात कसं श्वासांवरती लक्ष द्यायचं, कसं भ्रूमध्याच्या ठिकाणी पाहायचं. याच ओव्यांमध्ये पुढे ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात, सहजे तिही संधी भेटी, जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी, तेथ पाठमोरी दिठी पारुखोनिया, सांडुनी दक्षिण वाम प्राणापान सम, चित्तेसी व्योम गामिये करीती. माऊलींनी ध्यानाची प्रक्रियाच सांगितलेली आहे की शांत बसल्यानंतर कसं भ्रूमध्याच्या ठिकाणी उलटं होऊन पाहायचं. पण हे जरी असलं किंवा श्वासांवर लक्ष देणं जरी असलं तरी तिथे मुळात सद्गुरू पाहिजेत ही साधना समजावून सांगण्यासाठी. म्हणून देवाभक्ताचे पाहता मूळ ही जी प्रक्रिया आहे, जी आपण आत्ता पाहतोय, ही मुळात सद्गुरूंशिवाय घडूच शकत नाही. हे मूळ पाहायला, इथे खोदकाम करायला सद्गुरू शिकवतात. एकाग्रतेनं वैराग्याला घेऊन ध्यानाला बसलं की मग साधकाला शांतपणे स्वतःच्या आत उतरता येतं. खोदकाम सुरू झालं बरं का. आता जे जे आडवं येणार ते तो बाजूला टाकणार, कारण आता त्याचा त्याला काहीही उपयोग नाही. विचार करण्यापुरता किंवा निर्णय घेण्यापुरता बुद्धीचा वापर करून झाला की ध्यानाला बसायचं आहे. आता मनात जे काही समोर येईल ते बाजूला केलं, आता जे काही वृत्तीत येईल ते सगळं बाजूला केलं आणि स्वतः आत जात राहिला. असं करणं म्हणजे देवाभक्ताचं मूळ पाहणं. समर्थ या साधनेचा परिणाम पुढं सांगतात, होये भेदाचे निर्मूळ. आत गेलं की ज्या कुठल्या गोष्टींमुळं द्वैताचा अनुभव येत होता त्या सगळ्या गोष्टी नाहीशा व्हायला लागतात. सगळी लक्षणंच आपण बाजूला केली. दुसऱ्या भाषेत सांगायचं झाल्यास तत्वविवरणच आपण केलं. मुख्य मन आहे, ज्या मनामुळं आपला देहभाव बांधला गेलेला आहे. जशी एखादी लाकडाची मोळी बांधलेली असावी तसा. त्या मोळीची दोरी सैल केली की मोळी सुटून जाते. तसं मन सैल झालं किंवा माऊलींच्या भाषेत शरीरी एकंदरे केले मन असं व्हायला लागलं की तिथे हळूहळू देहभाव सैल पडायला लागतो. कारण तो धरून ठेवायला आता मनच तिथं नाही. तरंगच कोणता नाही ज्या तरंगानं देहभाव वरती येईल. आता एक तथ्यता शिल्लक राहते, आपला आत्मा मात्र तिथं आहे, आपलं स्वरूप मात्र तिथं आहे. पहा, आपण आत्ता निरूपण ऐकतोय, ऑफिसचं काम करतोय, झोपलेले आहोत, बेशुद्ध आहोत, कुठल्याही स्थितीत आहोत, तरी आपण आहोत ही सत्यता जात नाही, ती कायम राहते. तसाच आपला आत्मा सर्व अवस्थांव्यतिरिक्तही आहे तसा आहे, तो मात्र तिथं शिल्लक आहे. म्हणजे
आपलं मनाच्या अंगानं, बुद्धीच्या अंगानं, तर्काच्या अंगानं असणं नाहीसं होतं आणि आत्म्याच्या अंगानं शुद्ध अस्तित्व तेवढं शिल्लक राहतं. म्हणजे काय झालं, भेद ज्या गोष्टींमुळे येत होता त्या सगळ्या गोष्टी नष्ट झाल्या म्हणा, किंवा दुसऱ्या भाषेत आत्मस्वरूपात विलीन झाल्या. मन मेलं म्हणा किंवा मन आत्म्यामध्ये विलीन झालं म्हणा, अर्थ एकच. आता तिथं केवळ आत्मा शिल्लक राहिला. म्हणून समर्थ म्हणतात, देवा भक्ताचे पाहता मूळ होय भेदाचे निर्मूळ, एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा. हाच तो शिल्लक राहिलेला आत्मा, परमात्मा, आपलं स्वरूप किंवा आपला खरा मी, शुद्ध मी. समर्थ म्हणतात, हा मात्र दृश्याहून वेगळा असतो. हे खरं म्हणजे आता सांगायचीही गरज नाही, इथंपर्यंत साधनेत साधक पोचलेला आहे. दृश्याचा अनुभव कुठवर होता? जोपर्यंत मन होतं तोपर्यंतच तो होता. आता मनच नाही तरीही तो मात्र राहतो. मग कोण राहतं तिथे? परमात्माच केवळ राहतो आणि अर्थातच तो दृश्याहून वेगळा असतो. म्हणजे समर्थ इथे काही महत्त्वाच्या गोष्टी सुचवत आहेत, त्या आपण पाहूया. एक म्हणजे साधना द्वैतातून सुरू होते मात्र अद्वैतामध्ये जाते. अद्वैत स्थितीमध्ये लक्षात येतं की आपणच परमात्मा आहोत. पण हे लक्षात येणं दृश्याशिवाय असतं, अनुभवाशिवाय असतं. तिथे अनुभव नावाची गोष्ट नाही, कारण तिथे मन नाही. मन द्वैताला निर्देशित करतं किंवा द्वैत मनाला प्रस्थापित करतं. दोन्हीही नाही तिथे, म्हणजेच तिथे अनुभवणारा कुणीही वेगळा नाही. म्हणून तो परमात्मा दृश्या वेगळा आहे. एवढं जरी आपल्याला कळलं, अगदी शाब्दिक जरी कळलं, तरी आपली साधनेची वाट सुकर होईल. कारण बऱ्याचदा आपण नाम घेतो, आपण ध्यान करतो, या जाणीवेत राहूनच साधनेत असतो. त्यामुळं मग तिथे नकळतपणे अपेक्षा येतात. कुणी तोंडानं बोलून दाखवत नाही की माझ्या अमुक अमुक अपेक्षा आहेत बरं का, पण आत आपल्या तसा भाव असतो की अमुक वर्ष ध्यान करतोय, अमुक वर्ष नाम घेतोय, पण अजून काही घडत नाही, अजून काही कळत नाही, अजून कसला अनुभव नाही, नामात प्रगती नाही, नामात स्थैर्य नाही, ध्यानात स्थैर्य नाही, वगैरे वगैरे. हे सगळे भाव आपल्या अहम कर्तृत्वातून आलेले असतात. जे अहम कर्तृत्व आपल्याला माऊली टाकायला सांगतायत, तरी वैराग्याचेनी आधारे जिही विषय दवडूनी बाहेरे, अशी त्यांची सूचना आहे. ध्यानाला, नामस्मरणाला बसताना तुमचा मी तुम्हाला लागेल. शेजारची व्यक्ती ध्यानाला बसून, नामस्मरणाला बसून तुमचं ध्यान, तुमचं नाम होणार नाही. पण आता तुम्ही बसल्यानंतर मात्र हाच मी टाकायचा अभ्यास घडला पाहिजे. तो जर घडला नाही, तो मी आपण आपल्याबरोबर ठेवला, तर आपण दृश्यात राहून आत्म्याच्या शोधाला गेलो. आत्मा कधीही असा मिळणार नाही. देवाभक्ताचे पाहता मूळ होय भेदाचे निर्मूळ, हे घडलं पाहिजे. तर दृश्या वेगळा असलेला आपला आत्मा, आपलं स्वरूप तिथे शिल्लक राहील. मग पुढे काय? पुढे लगेच समर्थ सांगतात, तयासी होता मिळणी, उरी नाही दुजेपणी, देवभक्त ही कडसणी निरसोन गेली. तिथे आता केवळ तोच तो शिल्लक राहतो. त्याच्याशी पूर्ण मिळून जाणं होतं. जसं एखादा बर्फाचा खडा घ्यावा आणि तो पाण्यात टाकावा आणि विरघळून पाणीच व्हावा, तिथं उरी नाही दुजेपणी असं घडतं. मग आता बर्फ यातून काढा पाहू म्हटल्यानंतर आपण काय काढणार? आपल्या हाताला काहीच लागणार नाही. तसं तिथून देवही हाताला लागत नाही, भक्तही हाताला लागत नाही. देव भक्त ऐक्यच होऊन जातं. देव म्हणून कुणी वेगळं राहतच नाही, त्यामुळं देव पाहिला असंही तिथे राहत नाही आणि देवाला पाहणाराही शिल्लक राहत नाही, त्यामुळं अनुभवही राहत नाही. याला म्हणायचं आत्मनिवेदन. आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती, तये नाव सायोज्य मुक्ती सत्य जाणावी, असं मग समर्थ अगदी स्पष्टपणे सांगतात की हीच सायुज्य मुक्ती, हेच खरं आत्मनिवेदन, हीच खरी अभेद भक्ती. खरं म्हणजे भक्ती ही भेदरहित स्थितीच आहे. तरीही समर्थ इथे अभेद शब्द वापरतात. जे का घडली अभेद भक्ती, कारण त्यांना हे सुचवायचं आहे की जोपर्यंत जरासुद्धा मी शिल्लक आहे, जरासुद्धा वृत्ती, जरासुद्धा जाणीव शिल्लक आहे,
तोपर्यंत तिथे आत्मनिवेदन नाही, सायुज्यता नाही. जिथे 100% मिसळून जाणं घडतं तिथेच अभेद भक्ती होते आणि तीच सायुज्यता, तेच आत्मनिवेदन. पण हे सगळं घडून यायला एक महत्त्वाची गोष्ट तिथे लागते आणि ती म्हणजे सद्गुरू. म्हणून पहा, समर्थ म्हणतात, जो संतास शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी वेगळा केला तरी होणार नाही. या आत्मनिवेदनाच्या स्थितीमध्ये, सायुज्य मुक्तीमध्ये, अभेद भक्तीमध्ये नुसतं श्रवणानं जाता येणार नाही, नुसतं वाचनानं जाता येणार नाही, नुसतं विचारांनी जाता येणार नाही. तिथे सद्गुरू लागतील. सद्गुरूंकडून श्रवण घडलं तर तिथे जाता येईल. सद्गुरूंकडून जर निश्चय सांगितला गेला बुद्धीचा, अभ्यास सांगितला गेला साधनेचा, तर तिथे पोहोचता येईल. अन्यथा शक्य नाही. जो संतास शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी वेगळा केला तरी होणार नाही, हा क्रम समर्थांनी सांगितलाय. आधी सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. हे पण माझे, ते पण माझे, ही शरणागतता नाही. सगळीकडे कोणाला तरी पाहायचं आणि सगळीकडे फिरत बसायचं, ही शरणागतता नाही. आता हे म्हणजे हेच माझे, अन्य कुठेही मला जागा नाही, असा भाव येणं, अनन्यता येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ब्रह्मानंद महाराजांचा अभंग आपण पूर्वी निरूपणात पाहिलाय. जेथे दिसे सद्गुरू चरण, तेची आम्हा गोकर्ण. तेची म्हणतात ब्रह्मानंद महाराज. गोकर्णीचा महेश्वर सद्गुरुनाथ खरोखर. त्यांच्याशिवाय आणि कोणता देवच नाही आणि काहीच नाही त्यांच्याशिवाय, असा भाव, अशी शरणागतता पाहिजे. आणि मग त्या शरणागततेतून साधनेचा अभ्यास पाहिजे. तर जे अद्वैत निरूपण सद्गुरूंनी केलेलं आहे त्याचा बोध होईल. अद्वैत निरूपण म्हणजे ते आत्मतत्वच तू आहेस, त्या व्यतिरिक्त अन्य कुणीही तू नाहीस, हा सद्गुरूंचा उपदेश असतो. पण त्याचा बोध होण्यासाठी आत्ता आपण जी देवाभक्ताचे पाहता मूळ म्हणून साधना बघितली, ती साधना करावी लागते. साधना करायला अर्थातच ती सद्गुरूंकडून मिळावी लागते. वाढलंच नाही कोणी पानात तर आपण जेवणार काय? वाढणारे तिथे सद्गुरू असावे लागतात. मग ती साधना पूर्णत्वाला गेली म्हणजे अभेद भक्ती प्राप्त झाली की मग तिथून त्याला वेगळं केलं तरी तो वेगळा होत नाही, असं स्पष्टपणे समर्थांनी सांगितलं. पुढे या स्थितीला समर्थांनी उपमा दिली आहे. नदी मिळाली सागरी, ते निवडावी कोणे परी, लोहो सोने होता माघारी, काळीमा न ये. नदी सागराला जाऊन मिळाली की आता त्या नदीला सागरातून वेगळं काढता येत नाही. परीस स्पर्श होऊन लोखंडाचं सोनं झालं की आता त्या सोन्याला काळीमा लागत नाही. अशी ही सायुज्यता किंवा आत्मनिवेदन किंवा अभेद भक्तीची स्थिती. देवभक्त दोन्ही एक, ज्यासी कळला विवेक, साधुजनी मोक्षदायक तोची जाणावा. समर्थ म्हणतात की इथे एकरूपत्वच आहे. देव आणि भक्त दोन्ही वेगळे नाहीतच. हे ज्याला खरोखर असं सद्गुरुपदिष्ट मार्गानं कळलं त्याला तो विवेक विचारसुद्धा मोक्षापर्यंत नेऊ शकतो. मात्र पहा, त्या विवेकाच्या उदयासाठी तिथं सद्गुरुपदिष्ट साधना पाहिजे. तरच अंतरात तो विवेक विचार येईल आणि साधक मोक्षापर्यंत जाईल. पुढे समर्थ आता असो हे बोलणे देव पहावा भक्तपणे असं म्हणून विषय सुरू ठेवत आहेत. तो सर्व भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.